लातूर येथील सर्व पत्रकारांना आज अचानक एका अर्ध्या तासाच्या आतमध्ये एका SMS वर आपणाला मी निरोप दिला आणि आपण मोठ्या संख्येने लातूर येथील पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल तुमचे मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेली 10 वर्ष मी 2009 ते 2019 पर्यंत आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं। वेगवेगळ्या सामाजिक लढ्यामध्ये वेगवेगळ्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आवाज उठवला। परंतु आता सध्या आज मी एका वेगळ्या विशिष्ट पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना, शिवसेना पक्षामध्ये मी त्या ठिकाणी काम करत असताना माझे नेते, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राची बुलंद तोफ माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे गुरुवारी दिनांक 28/5/2026 रोजी अहमदपूर जिल्हा परिषद मैदानावर एक मोठा पक्षप्रवेश त्या ठिकाणी होतोय, एक जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। आणि योगायोगानं एक राज्यामध्ये आणि संबंध भारत देशामध्ये एक सामाजिक लढा, एक मागणी त्या ठिकाणी समोर आलेली आहे, ती म्हणजे अनुसूचित जाती जमाती, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यासाठी अनेक राज्यांनी वंचित समाज घटकांचा विकास व्हावा म्हणून त्या ठिकाणी मागणी केली। पंजाबच्या तिथल्या सामाजिक व्यवस्थेने एक रिट पिटिशन दाखल केलं आणि त्यामध्ये प्रामुख्यानं सुप्रीम कोर्टाने त्याची अंमलबजावणी केली। संबंध भारत देशातल्या राज्यांना निर्देशित करण्यात आलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीसाठी उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे त्या राज्यांनी त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी। आता प्रामुख्याने पंजाबने अंमलबजावणी केली, हरियाणाने केली, तेलंगणाने केली, केरळाने केली, कर्नाटक बाजूचं शेजारचं राज्य त्यांनी केली आणि आता महाराष्ट्रामध्ये त्या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये माननीय माजी न्यायाधीश अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली। त्या समितीचा अहवाल या अनुसूचित जातीतील 59 जातीच्या उपवर्गीकरणासाठी अहवाल मागवला आणि शासनाकडे सादर झालेला आहे। एवढ्यावर या ठिकाणी वंचित समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याची समता समानता प्रस्थापित व्हावी, दुर्बल घटकाला न्याय मिळावा, ही एक मागणी घेऊन मी काल लातूर येथे 24 तारखेला बैठक बोलवली, सर्वसमावेशक, त्याच्यामध्ये सर्व जातीची समाजाची लोक त्या ठिकाणी उपस्थित होती, प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि समर्थनार्थ त्या ठिकाणी मी आवाज उठवत असताना कुठल्याही पद्धतीचा मी कुणालाही दोषारोप न करता सामाजिक लढा, विकासाच्या दृष्टिकोनातून अजेंडा कसा आपण मंजूर करून घ्यावा यासाठी मी बैठक बोलवली। त्या अनुषंगानं बरीच मंडळी, तुमच्यातली पत्रकार मंडळी सुद्धा त्या कार्यक्रमाला होती। कधीही चिकार एखादा शब्द माझ्या तोंडून वाईट कधी बोललो नाही, उभ्या आयुष्यात कधी बोलायची वेळ आली नाही आणि याच्याही पलीकडे कधी मी कोणाला आरोगंट पद्धतीने बोलत नाही, हा माझा स्वभावच नाही। आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचे पाईक आहोत, बाबासाहेब आमचं दैवत आहे आणि असं असताना काही विकृत पद्धतीची लोक या ठिकाणी मला त्या माझ्या बाईटमध्ये मी फक्त एकच म्हटलं की विरोधाभास करून उपवर्गीकरणाला विरोध करणारी मंडळी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू, आम्ही अमुक करू, तमुक करू, विशेष करून मातंग समाजाला टार्गेट त्या ठिकाणी केलं जातं। आज मातंग समाजाचा कुठलाही दोष नाहीये, हा एका महाराष्ट्रापुरता मर्यादित निर्णय नाहीये, हा संबंध राज्याला, भारत देशाला निर्णय लागू आहे। त्या राज्याने ते पारित करायचा निर्णय घेतलेला आहे आणि तो महाराष्ट्र करेल कधी नाही करेल हा तर प्रश्न दूरचाच आहे। परंतु आमचे समदुःखी प्राणी, ज्याला आम्ही पूर्वाश्रमीचे महार आणि पूर्वाश्रमीचे मांग मातंग हे गाव कुसाच्या बाहेर राहणाऱ्या ह्या दोन समाजाच्या व्यवस्थेमधले समाज घटक आहोत,
59 जाती आमच्या सोबत आहेत आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये आमची त्या ठिकाणी वर्णी लागलेली आहे. काही अनुसूचित जमातीमध्ये आहेत, काही शेड्यूल कास्टमध्ये आहेत. त्या शेड्यूल कास्टमध्ये एकूण जाती 59 जाती त्याचा समाविष्ट आहे. आणि असं असताना आमचा जो काही बॅकलॉग भरला पाहिजेत होता किंवा आमची सुधारणा झाली पाहिजे होती, आम्हाला समानता प्रस्थापित झाली पाहिजे होती आणि ती होत नसल्यामुळं काही समाज घटकाच्या माध्यमातून एकत्रितरित्या उपवर्गीकरणाला सपोर्ट म्हणून, समर्थन म्हणून त्या ठिकाणी पुढाकार घेत आहेत आणि त्यातही मी समर्थनात उभा आहे. तुम्हाला आठवत असेल, मी पोतराजाचं सुद्धा आंदोलन केलं. उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये सामाजिक लढ्यामध्ये मी मोठा पुढाकार घेतला. 2010-11 तरी जगानं मला पाहिलेलं आहे. मी काही पोतराज नाहीये, माझा काही व्यवसाय पोतराजाचा नाही, पण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच आम्हाला आंदोलनाचं लाक्षणिक करण्याचं काम, संधी उपलब्ध करून दिलेली आहे. जणू काही महात्मा गांधी मिठाचा सत्याग्रह केला, एकच मीठ सत्य आणि बाकी सगळं असत्य राहतं का? अशा पद्धतीची आंदोलनं वेगवेगळी झालेली आहेत. बाबासाहेबांनी सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. त्याला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं 14 तळ्याचं, महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन आहे. अशा आंदोलनाला एक लक्ष वेधण्याचं काम, सरकारकडे डिमांड करण्याचं काम किंवा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम म्हणजे आंदोलन आहे. आता अण्णा हजारे असतील, रामदेव बाबा असतील, अनेक लोक, काही वेगवेगळ्या संघटना असतील, ते आंदोलन करतात, उपाशी राहतात, 8-8 दिवस, 15-15 दिवस उपवास धरतात. पुन्हा ते सरकारचं लक्ष वेधावं म्हणून ह्या लाक्षणिक उपोषणाचा हा प्रकार कायद्याने दिलेला तो अधिकार आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर कुठल्या संघटना, कुठले सामाजिक कार्यकर्ते एकत्रितरित्या येऊन समर्थन आणि विरोधक अशा पद्धतीचा लढा या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये निर्माण झालेला आहे. माझी एकच मागणी आहे की या ठिकाणी उपवर्गीकरण झालं पाहिजे. मी बोलत राहणार. समाजाचा जो विकास झाला नाही हा प्रत्यक्षात त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. एकट्या मातंग समाजाचाच विकास झालाय असं नाही, राहिला असं नाहीये. 59 जातीपैकी त्यांचा बी विकास बाकी आहे. पूर्वाश्रमीचा आज महारवाड्यात मधला तुम्ही जर बघितलं, त्याला आपण पहिलं गावाच्या बाहेर राहणाऱ्या 2 जातीमध्ये महारवाडा बघा, मांगवाडा बघा, त्यांचीही जाऊन परिस्थिती बघा आज काय आहे. किती लोक शिकलेत माहित नाही, किती शिकलेत, त्यांचा किती विकास झालाय माहिती नाही, पण तो जे अशिक्षित आहेत, जे आजही अंधश्रद्धेत आहेत, अस्पृश्य म्हणून आहेत, त्यांचाही विकास झाला पाहिजे, ही प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि असं असताना एकीकडे आम्ही समर्थन करत असताना मी फक्त एकच सांगितलं की मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या 59 जातीचा सर्वाचा विकास झाला पाहिजे, म्हणून या ठिकाणी उपवर्गीकरणाला समर्थनार्थ आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणं गरजेचं आहे. एवढी भूमिका मी त्या ठिकाणी घेतल्यानंतर मात्र काही विघ्नसंतुष्ट लोकांनी, मी एकच म्हटलं, काही चुकीचं म्हटलं नाही, तुमची बाईट काढून बघा, कोणालाही दाखवा, कुठेही त्या मीडियाच्या माध्यमातून कुठलीही चौकशी करून बघा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे वंशज माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय आनंदराज आंबेडकर साहेब या दोघांच्या विषयी मला टार्गेट करून, काही बिनबुडाचे आरोप करून मला फसवण्याचा, माझ्यावर हमला करण्याचा, कटकारस्थान करून माझ्यावर वेगळ्या पद्धतीचं, मला जवळपास कालपासून जवळ 50 तरी फोन आले असतील की त्या ठिकाणी धमकी, जीवे मारण्याची धमकी, तुला संपवून टाकू, तुझी गाडी जाळू, तुला तोंड फोडू. काहीतरी स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या पद्धतीने बोलतायत. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला काय बोललो मी? तुम्ही बाबासाहेबांचे वंशज आनंदराज आंबेडकर साहेबांना तुम्ही वाईट बोलताय, खालच्या भाषेत बोलताय. म्हटलं ती माझी लायकी नाहीये. मी बाबासाहेबांच्या वंशजाचा अपमान करणाऱ्यापैकी मी तेवढा मोठा नाहीये. मी एक सामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे आणि तो तुमचाच समदुःखी प्राणी आहे. तुमची जशी भावना आहे तशीच भावनेतला मी एक कार्यकर्ता आहे. म्हणून मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं वाईट बोललेलं नाहीये. तुम्ही कशा पद्धतीने माझ्यावर आरोप करताय? नाही, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करा म्हटलं. अरे म्हटलं, शुद्ध भाषेमध्ये एकच वाक्य आहे, अभ्यास म्हणजे अभ्यास आहे, माहिती घेणे. माहिती घेणे म्हणायच्या ऐवजी अभ्यास म्हटलं. अभ्यास कशासाठी म्हटलं ह्याचा मी तुम्हाला आज खुलासा करायला बोलवलाय. काय अभ्यास करा म्हटलं? एका मातंग समाजाने काही जरी आंदोलन केलं असलं किंवा कुठल्या 59 जातीने जरी आंदोलन करा महाराष्ट्रातल्या म्हटलं असलं तरी हा महाराष्ट्रातल्या कुठल्या समाजाने किंवा घटकाने आंदोलन केलं म्हणून हा निर्णय झालेला नाही आहे. हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल झालं आणि त्या पंजाबच्या लोकांनी रिट पिटिशन दाखल केलं. सुप्रीम कोर्टाने त्या 6 बेंचनी त्या ठिकाणी निर्णय दिला आणि तो संबंध भारत देशातल्या राज्याला लागू झाला. आणि तो निर्णय जर या ठिकाणी जर पारित होत असेल तर त्याला विनाविलंब तो पारित केला पाहिजे, अशा पद्धतीच्या समर्थनार्थ मी त्या ठिकाणी बोललो. आणि त्याचा वाटल्यास तुम्ही अभ्यास करा. हे काही एका मातंगाने मागितलेलं नाही, 59 जाती त्या ठिकाणी मागणीत आहेत आणि त्यामध्ये जर कोणी विरोध करत असेल तर मग पुढे न्यायिक भूमिकेने होईल.
जे सरकार निर्णय घेईल ते होईल. काय मी काही एकटा काही सही करणारा अधिकारी नाहीये किंवा माझ्याकडे कुठले काय आज कुठली जबाबदारी नाहीये. परंतु तुम्ही मला फक्त अभ्यास करा एवढ्या शब्दावर सुधाकर भालेरावनी बाबासाहेबाच्या वंशजाचा अपमान केला असं जर म्हणून बाबासाहेबाचं नाव सांगून बाबासाहेबाच्या वंशजाचं नाव सांगून माझ्यावर जर युट्यूब मधून फेसबुक मधून सोशल मीडियाचा वापर करून काही लोक तरी संजय बनसोडेच्या सोबत फोटो काढतायत, काही लोक राजकुमार बडोलेच्या सोबत फोटो काढतायत आणि म्हणतात की सुधाकर भालेराव तुम्हाला ठेचून काढू, तुम्हाला जाळू, तुम्हाला काय काय आता ते मला सांगायला फार वाईट वाटतं. मी आज कालपासून वैतागून शेवटी आपले जिल्हाधिकारी महोदय आणि एसपी सुप्रिटेंडिंग अधीक्षक आपले जे इथं एसपी साहेब आहेत, पोलीस अधीक्षक साहेब, या दोघांनाही पत्र दिलं की मला या ठिकाणी माझ्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. माझे नेते उद्या अहमदपूरला जिल्हा परिषद मैदानामध्ये 28 तारखेला गुरुवारी त्या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन आहे. त्या ठिकाणी मला सरळ सांगतात की तुमच्यावर शाई फेकू, तुम्हाला मारू, तुम्हाला तोडू, तुमची गाडी जाळू. या पद्धतीची जर माझी मानसिकता, माझी राजकीय व्यवस्था किंवा सामाजिक व्यवस्था, माझी कौटुंबिक व्यवस्था हा संजय बनसोडेच्या कार्यकर्त्याला किंवा राजकुमार बडोलेच्या कार्यकर्त्याला हा नैतिक अधिकार नाही आहे. म्हणून मी माझ्या प्रशासनातल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व राज्य सरकारना माझी विनंती आहे की या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्याच्या कार्यकर्त्यांनी एखाद्याला सूडभावनेनं जर त्या ठिकाणी जर सुधाकर भालेरावला संपवण्याचं काम करत असाल तर सुधाकर भालेराव एकटा संपेल, परंतु संजय बनसोडे आणि राजकुमार बडोले हे दोघंही सत्तेमध्ये आज आमदार आहेत. या दोघांनाही माझी विनंती आहे की अशा पद्धतीचा तुमचा सूड जर सुधाकर भालेराव जर असेल म्हणून तुमचे कार्यकर्ते जर त्या ठिकाणी कामाला लागत असतील तर याद राखा हा सुधाकर भालेराव घाबरणार नाही. उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये 100% मी बोलत राहणार, कारण समर्थनामध्ये समाजाच्या काही भावना आहेत त्या जर मी नाही मांडलो तर मांडणार कोण? अशा पद्धतीची परिस्थिती मी काही एकटाच मांडतो असं नाही. आमचे असंख्य कार्यकर्ते, आमचे नेते, सामाजिक नेते, वेगवेगळ्या समाजाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन त्या ठिकाणी लढा उभा करत असतात. त्यामुळे माझी एक विनंती आहे या पत्रकार बंधूच्या माध्यमातून, पत्रकार मित्रांच्या माध्यमातून की कुठल्याही परिस्थितीनं कुणालाही इजा न करता 10 वर्ष मी प्रामाणिक सेवा केलेली आहे. म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये जाणीवपूर्वक व्यत्यय आणून माझी राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती बिघडवण्याचा जर कोणी सुपारी देत असेल आणि कोणी घेत असेल तर ह्यांच्यावर सुद्धा जेरबंद झालं पाहिजे. आणि मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या सामाजिक मागणीमध्ये जर तुम्ही खुनापर्यंतचे आरोप प्रत्यारोप करून कुणाला तर बाईट द्यायला लावून, कितीतरी बाईट माझ्या मोबाईलमध्ये आहेत, तुम्हाला पाठवा म्हटलं तर मी सगळ्या पाठवेन. आणि अशा पद्धतीची धमकी वजा प्रकार सुरू झालेले आहेत. आयुष्यात कधी राजकारण, कधी सत्तेसाठी, कधी स्वतःच्या स्वार्थासाठी केलं नाही. 10 वर्ष तुम्ही पत्रकार बांधव म्हणून पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये मी काम केलेलं आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून उदगीरचा रोडमॅप म्हणून मी त्या ठिकाणी बघितलेला आहे. नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये म्हणून आम्ही काम केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने उदगीरला कधी पाणी मिळत नव्हतं, परंतु लिंबोटीचं पाणी, मोठ्या धरणामधलं पाणी मी त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं. अशा अनेक विकासरूपी काम करत करत सामाजिक अजेंडा समोर आल्यामुळं या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये समर्थनार्थ मी आवाज उठवत असताना अशा पद्धतीने सुपारीबाज लोकांपासून माझ्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. म्हणून राज्य सरकारने मला त्या ठिकाणी संरक्षण तर द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. तुमच्याकडे मी मागणी करतो, जर अशा सामाजिक कार्यकर्त्याचा जर अंत करत असतील, जर बाबासाहेबाच्या वंशजाच्या नावाखाली सुधाकर भालेरावला संपवण्याचा जर घाट जर कोणी दुसरे करत असतील तर माझी विनंती आहे की मी या पत्रकारातीच्या माध्यमातून मला एवढं सांगेन की राजगृहावर माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या घरी मी यायला तयार आहे. माझं चुकलं तर त्यांनी राजघरावर मला फाशी द्यावी, परंतु मी कधीच तुमच्या विरोधात कधी बोललो नाही. तरी सुद्धा माझ्यावर अशा पद्धतीचे षडयंत्र करून जे काही विकृत बुद्धीचे लोक आहेत ते कुठेही मला त्या ठिकाणी त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आनंदराज साहेब, तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की आपण देखील अशा विकृत लोकांना, आम्ही समदुःखी प्राणी आहोत, आम्ही तुमच्या पुढे कुठेही जाणार नाही. कार्यकर्ता आहे, कधी आयुष्यामध्ये तुमच्याविषयी कधी बोलू शकत नाही, ती आमची लायकी पण नाहीये. परंतु बाबासाहेबाचं वंशज हे जतन झालं पाहिजे, त्यासाठी रक्ताचं प्राण करू आम्ही. तुमच्यावर कधी संकट कोणी जर देण्याचा प्रयत्न केला असं जर कोणी म्हटलं तर मी तुमच्यासाठी छातीची ढाल करून पहिलं तुमच्यासाठी मी लढा उभा करेन. समस्त मातंग समाज आणि समस्त 59 जाती, अनुसूचित जाती जमातीच्या संपूर्ण बाबासाहेबांच्या वंशजाच्या पाठीशी राहील अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेणार आहे. बाबासाहेबांचे आम्ही पाईक आहोत, बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहोत. परंतु अशा पद्धतीचा दुजाभाव करून समाजामध्ये अराजकता माजू नये अशी राजकुमार बडोलेंना मी ताकीद दिली. कारण त्यांच्या सोबत मी आमदार म्हणून काम केलेलं आहे, त्यांच्या सोबत मी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी क्षणोक्षणीचा मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे.
कधी उभ्या आयुष्यात कधी अनुसूचित जाती समाज घटकाचा जमातीचा त्यांनी कधी विचार केला नाही. स्वतःसाठी किती पैसे कमवलाय माहिती नाही, परंतु लॉर्ड बुद्धा नावाचं चॅनल काढून त्या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये अराजकता निर्माण करण्याचं काम हे राजकुमार बडोले करत आहेत. म्हणून मी एक मागणी केली की राजकुमार बडोलेला अटक करा आणि त्याला समज द्या, त्याला सूचना करा की अशा पद्धतीची संविधानिक मागणी जर त्या ठिकाणी न्यायिक भूमिकेनं मागत असेल तर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आम्हाला मिळेल न मिळेल तो नंतरचा विषय आहे, परंतु अशा पद्धतीचं अराजकता माजवणे नसेल तर सरकारने त्याच्यावर अटक करावी एवढी मागणी केली. त्याच्यामध्ये पुन्हा परत लोक म्हणतात की आनंदराज आंबेडकर साहेबांना भालेरावने अटक करा म्हटली. ही माझे शब्द कधीच आयुष्यात गेले नाहीत. आनंदराज आंबेडकर साहेब, तुम्ही फार मोठे नेते आहात, आमचे नेते आहात, माझा नेता म्हणून तुमच्याकडे आम्ही बघतोय, बाबासाहेबांचे वंशज म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय. बाबासाहेबाच्या अनुयायाला आमची बोलण्याची तर कधीच अपेक्षा नाहीये, परंतु तुम्ही जर आम्हाला जर बोलवलात आणि सगळ्या मीडियाच्या जेवढ्या लोकांपर्यंत बोलवलं, सगळ्याचे सोशल मीडिया तुम्ही त्या ठिकाणी तपासून बघा, सायबरच्या गुन्ह्याच्या माध्यमातून तुम्ही तपासा. जर तशा पद्धतीचं जर मला जर बोलल्याला जर आढळलं तर आनंदराज साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाहिजे ती शिक्षा द्यावी. मी पळून जाणाऱ्यापैकी नाहीये, मी तुमच्या घरी येणार आहे, तुमचा लहान भाऊ आहे, तुमच्या घरातला घटक आहे, वंचित अस्पृश्य असलेला, सामाजिक अंधश्रद्धेत दडलेला प्रवर्गातला घटक आहे. आणि म्हणून ह्या अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीच्या जमातीच्या समाज घटकाला आरक्षणाचा मुद्दा दिला. त्या 59 जातीचा सर्वांगीण विकास होणं, सर्वांना समानता प्रस्थापित व्हावी म्हणून या ठिकाणी उपवर्गीकरणाची निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. काही मी दिलेले नाहीत किंवा कुठल्या राज्य सरकारने दिले नाहीत. शेवटची संस्था ती संसदेमध्ये जर बाबासाहेबांच्या घटनेने निर्माण केलेली जर संस्था, जर एखाद्याला जर गुन्हेगार असेल, शेवटला त्याला फाशीची शिक्षा द्यायची असेल तर फाशीची शिक्षा द्यायला कुठला प्रधानमंत्री लागत नाही, कुठला मुख्यमंत्री लागत नाही, कुठल्याच तरतुदीमध्ये त्याची सोय नाही, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये ती सोय आहे. आणि त्यावेळेस तो सुप्रीम कोर्टामधला फाशीची शिक्षा मंजूर होत असेल, अशा जर सुप्रीम कोर्टाचा जर निर्देश त्या ठिकाणी भारत देशाच्या राज्याला आलेला आहे आणि त्या राज्यामध्ये जर ही उपवर्गीकरणाची मागणी मंजूर करा तत्वता माहिती घेऊन अशी जर माहिती समोर आली असेल, त्याच्यासाठी जर आम्ही आवाज उठवत असेल तर याचा अभ्यास करा. आम्ही मागितलेलं नाही. एवढे जर माझे बोलण्याचे जर शब्द विकृत वाटत असतील तर मला क्षमा करा. ह्या अशा पद्धतीच्या विकृत लोकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे आमचे नेते उपमुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथजी शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री माननीय सुनित्राताई वहिनी पवार मॅडम यांनी सर्वांनी मला त्या ठिकाणी तपासून बघून माझी बदनामी होणार नाही, माझ्यावर विनाकारण हमला होणार नाही, माझ्या कुटुंब रस्त्यावर येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, पत्रकार बंधू म्हणून मी आज कधीच आयुष्यामध्ये लातूरमध्ये पत्रकार परिषद घेतली नाही, परंतु एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा अंत करण्यासाठी संजय बनसोडे सारखे, या ठिकाणी राजकुमार बडोले सारखे विकृत लोकांना जर काय दारू पाजून पैसे देऊन जर हमला केला तर माझ्या जीविताला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा धोका जर झाला तर निश्चित रूपानं चुकीच्या पद्धतीने जर एखाद्या समाजकंटकाकडून जर एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा जर अंत झाला तर ही फार मोठी खिळी त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून आज तुम्हाला मी या ठिकाणी बोलावलं, आपण आलात, माझी ही भूमिका या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्याला दडपण्याचं काम जर अशा षडयंत्रातून होत असेल तर बाबासाहेबांच्या समाज घटकाच्या विकासातून सर्व समाजाचा स्तर उंचावला पाहिजे. म्हणून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब झालेल्या समाजाचा या ठिकाणी विकास कसा होईल हा सुद्धा प्रश्न मला या ठिकाणी भेडसावतोय. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं एकही शब्द दुसरं जर मी काही बोलला असेल तर मी त्याचा दोषी असेल, मला पाहिजे ते शिक्षा दिली तरी चालेल, पण तुम्ही आयुष्यात कधी बोललं नाही. म्हणून माझी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती हालाकीची करण्याचा किंवा मला घायाळ करण्याचा प्रयत्न कोणी करू नये एवढीच विनंती करण्यासाठी मी आज जिल्हाधिकारी महोदयांना आणि पोलीस अधीक्षक महोदयांना दोघांनाही निवेदन सादर केलेलं आहे. एवढीच या ठिकाणी सांगण्यासाठी आणि माझ्या नेत्याच्या उपस्थितीत माझा अवमान होणार नाही याची सुद्धा काळजी आपण सर्वांनी घ्यावी म्हणून तुमच्याकडे या ठिकाणी निवेदन करतोय आणि आपण ते निवेदन निश्चितपणाने स्वीकारलात. एवढ्या कमी वेळामध्ये आपण आलात, मला या ठिकाणी ऐकलं आणि तुमचं सगळ्याचं सहकार्य मिळालं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकतो.